आम्ही आज निघालो एक मस्त लोकेशन वरती। तुम्ही थंबनेल वरती पाहिलंच असेल, तर शेवटपर्यंत पाहत राहा, खूप मजा येणार आहे। तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल वरती। माझं नवीन चॅनल आहे, मला तुम्ही सबस्क्राइब करा आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्लॉग पाहायला मिळतील। फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या लोकेशन वरती। इथे पार्किंग साठी खूप मोठी जागा आहे। 2 व्हीलर साठी सेपरेट आणि 4 व्हीलर साठी सेपरेट जागा आहे। आता आम्ही आमची एमटी पार्क केली आहे आणि आता चाललोय आम्ही आतमध्ये। आतमध्ये गेल्यावर आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारची रोपटे दिसली। इथे खूप लांबून लांबून पर्यटक येत असतात दर्शनासाठी, तर तुम्ही पाहू शकता। तिथे पोहोचल्यावर आम्हाला कळलं की श्री राधा मदन मोहन मंदिर हे दुपारी बंद असतं आणि ते 4 वाजता उघडेल। तोपर्यंत आम्ही बाकीचा परिसर पाहत बसलो। चला तर मग मी तुम्हालाही दाखवते। हा परिसर खूप मोठा आहे। तुम्हाला सगळा परिसर फिरायचा असेल तर इथे मॅप लावलेला आहे, तुम्ही त्याद्वारे फिरू शकता। इथे श्रीकृष्णाचं बालपण दाखवलंय। इथे पाहण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत, मी तुम्हाला ते दाखवतेच। तुम्ही पुढच्या क्लिप एन्जॉय करा। शायद माया को यो सुगंध हो फैली दे छायो चारे तेरा। इथला परिसर तुम्हाला अशा गाडीत बसून जर फिरायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता। बघा ना, इथला परिसर किती सुंदर आहे ना, आणि इथलं वातावरण खूप शांतमय देखील आहे। अख्खा परिसर पाहण्यासाठी जागोजागी बोर्ड देखील लागलेले आहेत, तर तुम्ही त्याच्या मदतीनेही फिरू शकता। इथे आम्ही खूप छान छान फोटोज रील्स काढल्या, त्या तुम्हाला इन्स्टा पेज वर दिसतीलच, तिकडे नक्की फॉलो करा। इथे फोटो काढण्यासाठी खूप छान छान जागा आहेत, तर तुम्ही या आणि मस्त एन्जॉय करा। बालकृष्ण इथं मस्त नृत्य करताना दिसतात। अशा अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील। इथे खूप रंगीबेरंगी कलरचे मासे आहेत, ते तुम्ही पाहू शकता। 4च्या आसपास मंदिर उघडलं होतं, मग आम्ही गेलो दर्शन घ्यायला। दर्शन घेण्यासाठी इथे खूप लोक आलेली होती। हे मंदिर खूप मोठं आणि सुंदर आहे। इथे अख्खा दिवस आमचा फिरण्यातच गेला, आम्ही खूप एन्जॉय केला, तर तुम्ही या आणि एन्जॉय करा। आमचं दर्शन झालंय, आता आम्ही निघतोय घरी। कसा वाटला माझा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यावर नक्की सबस्क्राइब करा। ओके, बाय बाय।